जळकोट तालुक्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट झाली असून नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत। तर डोंगराळ भौगोलिक रचनेमुळे ओळखल्या जाणाऱ्या जळकोट तालुक्यात यावर्षी उन्हाची तीव्रता विक्रमी पातळी पोहोचली आहे। तापमान 40°C पुढे गेल्याने दुपारच्या सुमारास शहरासह ग्रामीण भागातील रस्ते अक्षरशः ओस पडलेले दिसत आहेत। तर जळकोट शहरातील मुख्य बाजारपेठ असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक हे देखील दुपारी निर्मनुष्य दिसत आहेत। तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातही शुकशकाट पाहायला मिळत आहे। तर प्रखर उन्हामुळे पत्र्यांची घरे अक्षरशः तापून निघत आहेत। तर स्लॅबची घरे देखील रात्री उशिरापर्यंत थंड होत नसल्याने नागरिकांची झोप उडाली। यासोबतच ढगाळ वातावरणामुळे उकाड्याचा आणखीन भर पडली असून नागरिक घामाघूम होत आहेत। तर या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक कूलरचा मोठ्या प्रमाणात वापर करत असून थंड पेय, आईस्क्रीम आणि फळांच्या ज्यूसची मागणीही वाढली आहे। अनेकांनी जुन्या कूलरची दुरुस्ती करून वापर सुरू केला आहे। तर दरम्यान वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असून उष्माघातासारख्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याची माहिती सुद्धा समोर येते। सध्या उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे तापमान साधारणतः 42-44च्या वर जात आहे आणि सध्या पेशंट जे आहेत उलटी, लूज मोशन्स, पोट दुखणे असे या प्रकारचे पेशंटचे प्रत्येक वयोगटातले पेशंट वाढत आहेत। त्यासाठी आपल्याला काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर यासाठी कमीत कमी दिवसात 3 ते 4 लिटर पाणी प्या, ताक घ्या, परत सैलसुती कपडे वापरा, बाहेर तुम्ही पडत असताना टोपी किंवा छत्री याचा वापर करा। शक्यतो काम असेल तरच बाहेर पडा, अन्यथा बाहेर पडू नका। Thanks for watching Ekmat Digital.